पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। याबाबत पालिका आयुक्तांनी सक्त निर्देश दिले आहेत। सोलापूरमधील पाण्याची नासाडी हे एक चिंताजनक वास्तव आहे। सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे। सध्या उजनी धरण आणि हिप्परगा तलावातील पाण्याची पातळी घटली असून उपलब्ध पाणीसाठा अत्यंत मर्यादित आहे। त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात पाणीपुरवठा सुरळीत राहावा याकरता सोलापूर महानगरपालिकेनं कटाक्षानं पाण्याचा अपव्यय टाळण्याचे निर्देश दिले आहेत। यासाठीच पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी दिला आहे। दरम्यान महापालिकेच्या निरीक्षणात असंही आलंय की काही नागरिक पिण्याच्या पाण्याचा वापर धुणे, भांडी, वाहन धुणं तसंच रस्त्यावर पाणी मारण्यासाठी करतात। यामुळं रस्त्यांची झीज होत असून खड्डे पडतायत आणि साचलेल्या पाण्यामुळं डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचाही धोका वाढला आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कठोर भूमिका घेत नागरिकांना इशारा दिला आहे। पिण्याचं पाणी वाया घालवणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करत 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असून तो दंड न भरल्यास त्याची वसुली कर आकारणी आणि संकलन विभागामार्फत करण्यात यावी असं परिपत्रक महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काढलं आहे।